नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश कराडे. आपल्या सर्वांचं शिवमॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लास 11 त्याचा चॅप्टर नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. आजपासून आपण क्लास 11 चे मॅथमॅटिक्सचे पार्ट 1 असो, पार्ट 2 असो, क्लास 12 चे पार्ट 1 असो किंवा पार्ट 2 असो, याच्यातील आपण प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक एक्झरसाइजचा व्हिडिओ आजपासून आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल राहणार आहे. तर पहा, आज सुरू करू आपण क्लास 11 पार्ट 1 त्याच्यातील पहिला चॅप्टर आहे आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता अँगल म्हणजे कोण आणि मेजरमेंट म्हणजे मोजणे. अँगलला मेजर करणे, कोणाला मोजणे असा या चॅप्टरचा शब्दशः अर्थ होतो. अँगल अँड इट्स मेजरमेंट. पहा, अँगल हा जो शब्द आहे हा शब्द आपण 8व्या वर्गात, 9व्या वर्गात, 10व्या वर्गात, 11व्या वर्गापर्यंत आपण अँगल हा शब्द ऐकत आहे. आणि अँगल कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. आपण 7व्या वर्गात आपल्याला चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपल्याला असा क्वेश्चन राहायचे की ॲक्यूट अँगल ड्रॉ करा, ॲब्ट्यूस अँगल ड्रॉ करा, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करा किंवा राईट अँगल ड्रॉ करा, असे जे क्वेश्चन आपण 7व्या वर्गात पाहिलेले आहे. आणि तो जो कंटिन्यू सिलेबस आहे तो पण समोर पाहणार आहोत. परंतु 7व्या 8व्या वर्गापर्यंत बेसिक गोष्टी होत्या. आता 11 पासून काय राहणार आहे, थोडं ऍडव्हान्स गोष्टी राहणार आहेत. तर पहिला चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर पहा, जर आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची असले तर त्या गोष्टी शिकण्याच्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीच्या जे बेसिक असते ते बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर बेसिक माहिती असला तर आपण कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कारण पेपरमध्ये जास्त फिक्स नाही ना की बुवा ठीक आहे एक्झरसाइज याच्यामधले हेच प्रॉब्लेम येणार, तेच प्रॉब्लेम येणार नाही. बोर्डच्या पेपरमध्ये कोणतं पण क्वेश्चन येऊ शकते, मे बी व्हॅल्यू पण चेंज होऊ शकतात. जर व्हॅल्यू चेंज झाले तर तुम्ही असं म्हणसाल की नाही सरांनी ते शिकवलं मला पण ते आलं नाही पेपरमध्ये, तुम्ही काय करू. तर त्यासाठी जे चॅप्टरच्या अगोदर बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टी शिकणे खूप गरजेचं आहे. बेसिक येत असणार तर ऑटोमॅटिक तुम्हाला प्रॉब्लेम येतात. जर बेसिकच नाही तर आज मी प्रॉब्लेम तुम्हाला शिकून देईल, धडधड एक्झरसाइज सांगून देईल. एक्झरसाइज 1.1 याच्यातले क्वेश्चन पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही. आज तुम्हाला ते समजून जाणार, परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये काय होणार, तुम्ही त्या गोष्टी विसरायला लागसाल. जर आज येते पण उद्या येत नाही तर त्या गोष्टीला अर्थ नाही. पण आपण काय करतो, कोणतंही चॅप्टर शिकवण्याच्या अगोदर ते कोणतं पण असो, 7वा वर्ग असो, 8वा असो, 9वा, 10वा, 11वा, 12वा, कोणता पण असो, ते गोष्टी शिकण्याच्या अगोदर त्याच्या आपण बेसिक गोष्टी पाहत असतो. म्हणून आता हा जो चॅप्टर आहे आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट, या चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपल्याला जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर पहा, पहिला टॉपिक येते आपला डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचं, पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणायचं आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणायचं. डायरेक्टेड अँगल, पॉझिटिव्ह अँगल ऍज वेल एज सोबत आहे निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, पाहू. पहा, एक एक्झाम्पल देतो मार्करच्या याने. आता हे 2 मार्कर आहेत, हा ब्लॅक मार्कर आणि हा एक ब्ल्यू मार्कर आहे. तर पहा, या मार्कर मध्ये हा जो ब्लॅक मार्कर आहे हा आपला इनिशियल आर्म आहे, हा आपला इनिशियल आर्म आहे. आणि वरचा जो ब्ल्यू मार्कर आहे हा टर्मिनल आर्म आहे. पहा, इनिशियल कशाला म्हणतात, समजा अशी लाईन आहे, या लाईनला आपण रे और आर्म म्हणू शकतो, बरोबर आहे. जर असं असलं तर याला काय म्हणत असतो आपण, लाईन. आणि जर असं असलं तर याला काय म्हणत असतो आपण, सेगमेंट. काय म्हणत असतो, सेगमेंट. तर पहा, आता हा जो ब्लॅक मार्कर आहे आणि हा वरचा जो ब्ल्यू मार्कर आहे याच्या सहाय्याने तुम्हाला मी एक गोष्ट सांगू समजून. आता काय म्हटलं मी, जो ब्लॅक मार्कर आहे हा इनिशियल मार्क आहे आणि हा ब्ल्यू मार्कर आहे हा काय आपला टर्मिनल मार्क आहे. आता इनिशियल काय करतो माहितीये का, इनिशियल त्याची पोझिशन कधी सोडत नाही. इनिशियल हा कधीच त्याची पोझिशन सोडत नाही. पोझिशन कोणता सोडतो, हा टर्मिनल वाला. कोणता, टर्मिनल वाला. जर मी म्हटलं 30 डिग्रीचा अँगल मी ड्रॉ करा, तर पहा हा झाला तुमचा 30चा. जर मी म्हटलं 60 तर 60 झाला. मी म्हटलं 90 तर हा कोणता झाला आपला 90 झाला. परंतु याच्यामध्ये हा जो आहे
ब्लॅक कलरचा जो मार्कर आहे हा कोणता आहे आपला इनिशियल आहे, हा कोणता आहे इनिशियल आर्म आहे, आणि हा जो ब्ल्यू कलरचा आहे हा कोणता आहे टर्मिनल आर्म आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर इनिशियल आर्म हा कधीच आपली पोझिशन चेंज करत नाही आणि टर्मिनल आर्म हा आपली पोझिशन चेंज करत राहतो. मी म्हटलं दोन्ही एकावर एक आहे, मी म्हटलं बा 30चा अँगल ड्रॉ करा, तर ठीक आहे झाला 30चा. 60चा ड्रॉ करा, झाला 60चा. मी म्हटलं 90चा करा, हा झाला 90चा. जर मी म्हटलं 180चा करा, तर हा झाला पूर्ण असा 180चा. याला काय झालं पण हा खालचा आहे हा म्हणतात इनिशियल आणि वरचा होतो याला काय म्हटलं पण टर्मिनल आर्म. तर पहा हा ए बी हा काय झाला आपला इनिशियल आर, आणि हा जो आपला ब्ल्यू कलरचा मार्कर डायग्रामचे साइन पाहू पण हा काय झाला आपला टर्मिनल, हा झाला आपला टर्मिनल आर, हा झाला आपला टर्मिनल आर. याच्यामध्ये हा जो अँगल झाला इथं याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये हा जो अँगल झाला होता असा, हा याच्यामध्ये मधला जो अँगल असतो त्याला काय म्हणतो आपण अँगल. याच्यामध्ये तुम्हाला जो पेज दिसत आहे त्या पेजलाच काय म्हणू शकतो आपण अँगल असं म्हणू शकतो. तर पहा इथं हा असा अँगल ड्रॉ झाला, त्याला काय नाव देत असतो आपण मी थिटा, त्याला काय म्हणत असतो मी नेहमी थिटा म्हणू शकतो, किंवा तुम्ही काही पण जे नाव देऊ शकतो नाव देऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं जो इनिशियल आर्म आहे तो त्याची पोझिशन केव्हा चेंज करणार नाही, आणि जो टर्मिनल आर्म आहे तो सिच्युएशन नुसार त्याची पोझिशन चेंज करणार. जर म्हटलं 30चा कडा 30चा होणार, 60 म्हटलं 60, 90 म्हटलं तर 90. पहा आता दुसरे एक्झाम्पल पाहू, पुन्हा तेच मार्करच्या सहाय्याने. आता हा आपला इनिशियल मार्क झाला, हा आपला टर्मिनल झाला, बरोबर आहे. तर पहा मी काय सांगितलं इनिशियल आर्म हा पोझिशन चेंज करत नाही, इनिशियल आर्म हा काय करत पोझिशन चेंज करत नाही. पण या एक्झाम्पल मध्ये पहा जर हा अँगल जर असा ड्रॉ करायचा असला, हा अँगल जर असा ड्रॉ करायचा असला तर काय झाला रे मग याच्यामध्ये हा ब्ल्यू मार्कर काय झाला हा इनिशियल मार्क झाला, आणि हा ब्लॅक मार्कर काय झाला टर्मिनल मार्क झाला. लक्षात जो ब्ल्यू मार्कर हा का झाला इनिशियल आणि ब्लॅक मार्कर का झाला हा टर्मिनल मार्क झाला. तर एवढं लक्षात ठेवा अँगल ड्रॉ करताना एक नेहमी टर्मिनल राहणार आहे आणि एक नेहमी इनिशियल राहणार आहे. पण इनिशियल मार्क हा पोझिशन चेंज करणार आहे, नेहमी कोणतं करणार टर्मिनल मार्क जो आहे आपली पोझिशन चेंज करणार. हा सांग पी क्यू आर इथे अँगल फॉर्म झाला, त्याला नाव दिलं फाय. तर पहा याच्यामध्ये हा जो पी क्यू आहे हा कोणता झाला इथं इनिशियल, आणि हा कोणता झाला आपला टर्मिनल, हा कोणता झाला आपला टर्मिनल आर्म, हा काय झाला आपला टर्मिनल आर्म. यार असाच जे डायग्राम असतात असेच जे आपले अँगल फॉर्म होतात त्यालाच काय म्हणू शकतो आपण डायरेक्टेड अँगल. काय म्हणू शकतो आपण डायरेक्टेड अँगल. आता पहा समोर पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणायचं आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणायचं, पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणायचं आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणायचं, याचा आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ. पहा जसं की एक वॉच आहे, घड्याळ आहे, हे आपले वॉच आहे, घड्याळ आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. त्या याच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल पाहू. जर एक वॉच आहे, वॉच मध्ये आपल्याला माहिती आहे 3 काटे असतात, एक आपल्याला हॉर्स काटा दाखवतो, एक आपला मिनिट काटा असतो, आणि एक काय असतो आपला सेकंड काटा असतो. तर याच्यामध्ये पहा घड्याळ आपली कशी घुमते नेहमी अशी 12 1 2 3 वाजून 4 5 6 7 8 9 10 आणि 10 11 12 पहा अशी आपली घड्याळ नेहमी काय करत असते फिरत असते. कोणाची घड्याळ अशी उलटी फिरते का रे 3 2 1 12 11 अशी कोणाचीच घड्याळ उलटी फिरत नसते, म्हणजे अशी घड्याळ सरळ फिरत आहे. तर याला काय म्हणू शकतो आपण 12 1 2 3 4 5 6 पासून तर 12 पर्यंत याला काय म्हणू शकतो आपण क्लॉकवाईज. काय म्हणू शकतो क्लॉकवाईज, काय म्हणू शकतो आपण याला क्लॉकवाईज, काय म्हणू शकतो आपण याला क्लॉकवाईज. बट जर आपली कधी घड्याळ अशी उलटी घुमली, उलटी म्हणजे फिरत नाही किंवा कधी एक्झाम्पल देतात 6 नंतर 5 4 3 2 1 जर अशी आपली घड्याळ उलटी घुमली तर याला काय म्हणू शकतो आपण अँटी क्लॉकवाईज. काय म्हणू शकतो आपण याला अँटी क्लॉकवाईज. काय म्हणू शकतो आपण अँटी क्लॉकवाईज. जर सरळ घड्याळ घुमत आहे तर क्लॉकवाईज घुमत आहे, जर उलटी फिरत आहे घड्याळ त्याला काय म्हणू शकतो आपण अँटी क्लॉकवाईज. काय म्हणू शकतो आपण त्याला अँटी
क्लॉकवाईज, त्याला म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज. त्याच्यावरच समजू पण पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल कसे असतात. तर पहा, लक्ष द्या, जर आपली क्लॉक ही अँटी क्लॉकवाईज घुमत आहे म्हणजे उलटी घुमत आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण पॉझिटिव्ह अँगल. आणि जर आपली वॉच ही क्लॉकवाईज घुमत आहे, जर आपली घड्याळ क्लॉकवाईज घुमत आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण निगेटिव्ह अँगल. पहा इथं दाखवतो. आता मी म्हटलं इथं 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा, 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. लावला मी माझा डी, इथं डी लावला 10 20 30, 10 20 30. कसं आलो पा 10 20 30 असं आलो ना. आता घड्याळ नेहमी अशी उलटी फिरत असते का? नाही, घड्याळ नेहमी सरळ फिरत असते. पण आपण किती घेतात 30चा कोन मेजर केला 10 20 3, तर आपण कसं घुमलो या साईडनं घुमलो, अँटी क्लॉकवाईज घुमलो. मग अँटी क्लॉकवाईज घुमलो तर अँगल कोणता झाला आपला पॉझिटिव्ह अँगल. सिमिलरली दिस, जर मी म्हटलं की इथं बा 40चा अँगल ड्रॉ करा, या डायग्राम मध्ये 40चा अँगल ड्रॉ करा, तर इथं मी असं डी लावला आणि डी लावून दुसरे एक्झाम्पल पाहू. पहा पी क्यू, आणि मी जर म्हटलं या डायग्राम मध्ये मला 40चा अँगल ड्रॉ करायचा आहे क्यू वरून, तर मी काय करणार क्यू वर इथं काय लावणार आहे एक डी लावणार आणि खालच्या साईडनं असं एक अँगल ड्रॉ करणार. हा किती झाला माझा 40चा, किती डिग्रीत झाला हा 40 झाला. आता पहा याच्यामध्ये पण कसं घुमलो 10 20 30 40, कसं घुमलो 10 20 30 आणि 40. असं घड्याळाच्या क्लॉकवाईज घुमलो, पण घड्याळाच्या क्लॉकवाईज घुमलो म्हणून इथचा जो कोण झाला हा कोणता झाला अँगल आपला निगेटिव्ह अँगल. कोणता झाला निगेटिव्ह अँगल. तर फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, जर घड्याळाच्या उलटा असणार म्हणजे अँटी क्लॉकवाईज असणार तर जो आपला अँगल बनीन तो कोणता बनीन पॉझिटिव्ह बनीन. जर क्लॉकवाईज घुमला तर कोणता बनीन अँगल निगेटिव्ह बनीन. जर मला असा क्वेश्चन आला की अँटी क्लॉकवाईज समजा 30चा अँगल मला ड्रॉ करून दाखव, अँटी क्लॉकवाईजचा 30चा, मग कसा ड्रॉ करसान रे. हा काढला आपण इनिशियल माप, आता टर्मिनल काढतो कसा 30, डी लावला 10 20 30 आला इथं, म्हणजे असं घुमलो पण या असं घुमलो. हा झाला माझा 30चा, काही पण नाव देऊन द्यायला, ए देतो इथं, बी देतो इथं, देतो सी. हा झाला माझा 30चा. जर त्यांनी म्हटलं की मला अँड क्लॉकवाईज 40चा काढून दाखवा, क्लॉकवाईज म्हटलं तर क्लॉकवाईज कसा काढून सिमिलरली असा, इथं डी लावसान 10 20 30 40 उलटा मोजसान, क्लॉकवाईज मोजसान पी क्यू आर. हा झाला इथं 40चा. तर समजलं तुम्हाला डायरेक्टेड अँगल कशाला म्हणतात, पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणतात आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणतात. याचं सोपं एक्झाम्पल आहे. डायरेक्टेड अँगल मध्ये सांगलं तुम्हाला अँगल कसे फॉर्म होतात. त्याच्यामध्ये दोन असतात, इनिशियल आर्म असते, टर्मिनल आर्म असते. इनिशियल आर्म काय करते, हे पोझिशन चेंज करत नाही, नेहमी कोणती चेंज करणार टर्मिनल वाली. मग सेकंड मध्ये पाहिलं आपण पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. त्याचं एक्झाम्पल आपण एक क्लॉक घेऊन दाखवलेला आहे. जर तुम्ही घड्याळ अँटी क्लॉकवाईज घुमली, उलटी घुमली तर अँगल कोणता फॉर्म होणार पॉझिटिव्ह. जर घड्याळ क्लॉकवाईज घुमले सरळ क्लॉकवाईज घुमते तर अँगल कोणता फॉर्म होणार निगेटिव्ह. बस एवढ्या जाऊ द्या बेसिक गोष्टी. आता समोरचे टॉपिक आहेत ते आता पाहू आपण. पहा समोरचा टॉपिक आहे आपला टाइप ऑफ अँगल्स. आता अँगल किती टाइपचे आहेत पाहू पण. तर पहिला अँगल आहे झिरो अँगल, दुसरा अँगल आहे राईट अँगल, तिसरा आहे स्ट्रेट अँगल आणि 4 नंबरचा आहे वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल अगोदर सांगतो, चॅप्टर सुरू करायच्या अगोदर बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जर बेसिक माहिती असणार तर तुम्हीच मला एक्झरसाइज हातोहात सॉल्व्ह करून दाखवसान. जर बेसिकच माहित नाही आणि फक्त प्रॉब्लेम घेतले तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून अगोदर बेसिक पहा. जर कोणती गोष्ट आपल्याला शिकायला भेटत आहे तर आपण ती गोष्ट शिकायलाच पाहिजे. तर पहा टाइप्स ऑफ अँगल. आता पहिला अँगल आहे माझा झिरो अँगल. पहिला अँगल आहे झिरो अँगल. 2 मार्कर घेतले मी, एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक मार्कर. जर हा झाला माझा इनिशियल आर्म आणि हा झाला माझा टर्मिनल आर्म. हा झाला इनिशियल आर्म आणि हा झाला टर्मिनल आर्म. अगोदर सांगलं इनिशियल काय करतो पोझिशन चेंज करत नाही. चेंज कोण करणार फक्त आपला हा करणार टर्मिनल वाला, बरोबर आहे ना. पण झिरो अँगल मध्ये काय होते माहिती आहे का, इनिशियल आर्म पण पोझिशन चेंज करत नाही आणि हा जो टर्मिनल आहे हा पण त्याची पोझिशन चेंज करणार नाही. हा पोझिशन चेंज करणार नाही म्हणजे फक्त असाच राहणार. मग तिथं कोणता अँगलच फॉर्म नाही होत आहे तर त्या अँगलला काय म्हणू शकतो आपण झिरो अँगल. पहा हा झाला आपला
इनिशियल. आता इनिशियलच्या वर कोणता अँगल आहे रे त्यांनी टाकलेला? टर्मिनल. कोणता अँगल टाकलेला आहे? टर्मिनल अँगल. कारण टर्मिनल अँगल त्याची पोझिशनच चेंज नाही करत आहे. जिथे इनिशियल आहे त्याच्यावर टर्मिनल अँगल आहे किंवा टर्मिनल आर्म आहे, तर त्या अँगलला काय म्हणू शकतो आपण? झिरो अँगल. झिरो अँगल का म्हटलं? शब्दशः अर्थ कधी घेतला? झिरो. शब्दशः अर्थ कधी दिला? झिरो. झिरो म्हणजे काहीच नाही, शून्य. म्हणजे याच्यामध्ये काय होते? इनिशियल आर्म ॲज वेल ॲज टर्मिनल आर्म हे त्याची पोझिशन चेंज करत नाही, एकाच पोझिशनवर असतात. अशा अँगलला काय म्हणू शकतो आपण? झिरो अँगल. अशा अँगलला काय म्हणू शकतो आपण? झिरो अँगल. आता सेकंड नंबरचा टॉपिक होता राईट अँगल. राईट अँगल म्हटलं की सगळ्याचा फेवरेट, राईट अँगल ट्रायंगल. काहीच नाही, एकदम सोपा राईट अँगल, सगळ्यांना आवडतं पहिल्यापासून माहिती आहे. राईट अँगल काय असते? हा झाला आपला खालचा इनिशियल, हा झाला टर्मिनल. याच्यामध्ये काय होते? राईट अँगलमध्ये हा जो मधला अँगल टर्मिनल किती करते? हा 90 डिग्री 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते, त्याला काय म्हणू शकतो आपण? राईट अँगल. काय म्हणू शकतो आपण? राईट अँगल. सर्वांना माहित आहे आणि सर्वांचा फेवरेट आहे अगोदरपासून राईट अँगल. तर हा झाला आपला इनिशियल आणि हा काय झाला आपला? टर्मिनल. इथं जो अँगल फॉर्म झाला या अँगलला काय म्हणतो आपण? राईट अँगल. काय म्हणतो? राईट अँगल. समोरचा जो आहे स्ट्रेट अँगल, समोरचा आहे स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं? झिरो अँगल पाहिला, राईट अँगल पाहिला, पण स्ट्रेट अँगल म्हणजे काय? स्ट्रेट. स्ट्रेट जर शब्दशः अर्थ घेतला स्ट्रेट, स्ट्रेट या शब्दाचा मी शब्दशः अर्थ घेतला तर शब्दशः अर्थ काय? स्ट्रेट म्हणजे सरळ, एका लाईन मध्ये. स्ट्रेट म्हणजे काय? सरळ किंवा एका लाईन मध्ये. हा माझा इनिशियल, हा माझा इनिशियल, हा झाला माझा टर्मिनल. आता स्ट्रेट अँगल पहा. आता तुम्ही म्हणता सर मी प्रत्येक वेळेस मार्करच वापरू राहिले, तर आता इथं काही ऑप्शन नाही म्हणून आपल्याला मार्करच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगायला लागणार. माहिती आहे का? जर एखादा शिक्षक आहे किंवा तुम्ही कोणाकडून शिकत आहेत, आता तुम्ही कोणत्या पण मीडियमला असो, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम, जर विद्यार्थ्याला ज्या लँग्वेजमध्ये समजते ना तर त्या लँग्वेजमध्ये समजायला पाहिजे. भले तो सब्जेक्ट कोणता असो, मॅथ्स असो, मराठी असो, इंग्लिश असो, इतिहास असो, लँग्वेजला महत्त्व नाही, तुमच्या समजण्याला महत्त्व आहे. तुम्हाला आधी वाटत असणार की नाही आता सर 11व्याचं घेऊन राहिले अँगल अँड इट्स मेजरमेंट, हा तर पूर्ण इंग्लिशमध्ये पण सर तर मराठीत सांगू राहिले. जे आपल्या मातृभाषेत आपल्याला समजू शकते, जे आपली लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये समजून घ्यायला अर्थ आहे. नाहीतर ते त्याला काही अर्थ नाही. इंग्लिशमध्ये म्हणजे धडधड धडधड इंग्लिशमध्ये सांगलं, डोक्यात गेलं नाही गेलं त्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून ज्या भाषेत समजते ना त्या भाषेत समजून घ्यायचं. म्हणून पहा आता स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं? स्ट्रेट म्हणजे सरळ अँगल. हा झाला आपला इनिशियल आर्म, हा झाला आपला टर्मिनल आर्म, बरोबर आहे. तर हा काय होणार? हा असा घुमणार वरचा टर्मिनल. पहा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ठीक आहे, राईट झाला आता, बरोबर आहे. मग समोर 100, 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180. किती झाला? हा 180 डिग्री. किती झाला आपला? 180 डिग्री. किती झाला अँगल? हा आपला 180 डिग्रीचा अँगल झाला. 180 डिग्रीचा अँगल झाला. पण हे लाईन कशी येत आहे? स्ट्रेट येत आहे, सरळ येत आहे. म्हणून या अँगलला काय म्हणू शकतो आपण? म्हणून अँगलला काय म्हणू शकतो आपण? स्ट्रेट अँगल. पहा इनिशियल, हा आता आपला इनिशियल. तर मी काय केलं? मग इथून मोजला टर्मिनलला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत आला. मग 100 पासून तर पूर्ण कुठपर्यंत आला? हा 180 पर्यंत. इथपर्यंत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 इथपर्यंत आला. 90 पासून समोर इथपर्यंत मोजला असा, तर किती झाला? हा पुरा आपला 180 डिग्री. किती झाला आपला? 180 डिग्री असा आला अँगल. पहा असा आला अँगल. किती झाला टोटल? हा माझा 180 डिग्रीचा. किती झाला होता हा आपला टोटल? 180 डिग्रीचा. आणि हा जो होता आपला राईट अँगल, हा किती झाला माझा? 90 डिग्रीचा. आणि झिरो अँगल, झिरो अँगल म्हणजे त्याच्यामध्ये काय अँगलच फॉर्म होत नाही, झिरो अँगल राहते. तर नेहमी आहे किती? 0 डिग्रीचा. समोरचा आहे 1 रोटेशन अँगल. 1 रोटेशन अँगल. आता 1 रोटेशन म्हणजे काय? रोटेशन म्हणजे फिरणे. शब्दशः अर्थ काय याचा लगेच समजत नाही. 1 फक्त एक, रोटेशन म्हणजे काय? फिरणे. अँगल म्हणजे कोण? असा एक अँगल पूर्ण घुमतो त्याला काय म्हणतात? 1 रोटेशन अँगल. पहा पुन्हा तेच आपला मार्कर आहेच. सिमिलरली
इनिशियल टर्मिनल. आता वन रोटेशन कसा करतो पहा, हा झाला पुरा 90चा, हा झाला 180चा समोर असं खाली येणार, पुन्हा हा असा रोटेशन असा कंप्लीट करणार, तर हा कसा झाला पुरा 360चा. पहा पुन्हा कसं, हा इनिशियल हा टर्मिनल वन रोटेशन म्हणजे पहा 90 180 पुन्हा असा घुमून पुन्हा इथपर्यंत आला, खालच्या साईडनं आला, तर याने काय केलं, वन रोटेशन कंप्लीट केला. पुरा किती झाला, 360 झाला. किती झाला हा, 360चा झाला. पहा इथून असा फिरला 90 180 पूर्ण घुमून असा खालपर्यंत आला. किती झाला हा, 360चा. आणि पुन्हा इथून हा चिपकून गेला, पुन्हा इथून आला हा या इनिशियलला काय गेला, तो चिपकून गेला. आता तुम्ही म्हणसाल सर की 0 अँगल आणि हा जो अँगल आहे आपला वन रोटेशन अँगल, हाही सेम दिसत आहे, याची पण डायग्राम सेम आहे, इनिशियल पण सेम आहे आणि जो टर्मिनल आहे तो पण एकावर एक आहे. वन रोटेशन मध्ये पण सेम कन्सेप्ट झाला, किंवा इनिशियल आहे तिथंच त्याच्या सांगावर कोणता आलेला आहे, किंवा त्याच्याच वर कोणता आलेला आहे, टर्मिनल आलेला आहे. तर पहा याच्यामध्ये फरक एवढा आहे, 0 अँगल मध्ये इनिशियल अँगल आणि टर्मिनल अँगल याने त्याची पोझिशनच चेंज नाही केली. टर्मिनल अँगलने त्याची पोझिशन चेंज केलेली नाही, तो जसा आहे तसाच होता. बट वन रोटेशन अँगल मध्ये काय झालं, तो जो टर्मिनल अँगल आहे तो फिरला ना, पहा असा फिरला, पूर्ण असा गो राऊंड करून तो इथपर्यंत आला आणि पुन्हा इथं खाली असा लागून गेला. त्याने पूर्ण त्याचं वन रोटेशन कंप्लीट केलं. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, वन रोटेशन अँगल. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, वन रोटेशन अँगल. तर आपण टाइप्स ऑफ अँगल मध्ये 4 अँगल पाहिले, 0 अँगल, राईट अँगल, स्ट्रेट अँगल आणि वन रोटेशन अँगल. पहा आता समोरचा अँगल आहे आपला को टर्मिनल अँगल, स्टँडर्ड अँगल, तिसरा आहे अँगल इन क्वाड्रंट आणि चौथा आहे क्वाड्रंटल अँगल. तर पहा आता को टर्मिनल अँगल कशाला म्हणायचं, को टर्मिनल अँगल कशाला म्हणायचं. जर मला समजा असा 2 क्वेश्चन आले की एक 40 डिग्रीचा किंवा 30 डिग्रीचा, 30चं घेऊ, 30 डिग्रीचा एक अँगल ड्रॉ करा. तर ठीक आहे, तुम्ही सेम काय करसान, हा तुमचा कोणता आहे, इनिशियल आर्म आहे आणि हा कोणता आहे तुमचा टर्मिनल. सरळ 30चा झाला मेजर, झाला हा आला आपला 30चा एक अँगल. बट मला समोर असा क्वेश्चन आला की तुम्ही 390चा अँगल ड्रॉ करसा, मग कसं करसान, हा सेम इनिशियल टर्मिनल 90 180 पूर्ण आणि त्याने कसे रोटेशन कंप्लीट केली, तर किती झाला हा 360चा. किती झाला 360चा झाला. 360 आता किती पाहिजे, 390 आता किती राहिला फक्त कंप्लीट व्हायसाठी 30. तर किती झाला हा 360 झाला. तर समोर हा झाला पुरा असा, वर किती आहे 30चा आहे, वर किती पुन्हा हा 30चा आहे. तर डायग्रामवरून पाहू, असं 2 अँगल सांगितले मला. एक अँगल सरळ त्यांनी सांगला की 30 डिग्रीचा काढा, PQR हा काढला मी 30 डिग्रीचा. कितीचा काढला हा 30 डिग्रीचा काढला. आता त्यांनी मला समोर असं सांगितलं की आता दुसरा अँगल तुम्ही काढा 390चा. कितीचा काढा 390चा काढा. तर पहा मग कसा काढतो मी, सेम हा झाला आपला इनिशियल. आता टर्मिनल काय करणार, पूर्ण असा घुमेन तो 90 पूर्ण असं इथपर्यंत 180 270 360 बस झाला पूर्ण. इथं 360चा कंप्लीट असा आला तो, इथं मी कंप्लीट केला 360. आता तिचा पाहिजे 390चा पाहिजे मला अँगल, 390चा पाहिजे. तर मग आता त्याच्यावर 10 20 आणि 30, तर हा अँगल पुन्हा कसा आला, हा असा आला. किती झाला पूर्ण हा 390 आला. कितीचा आला हा 390 आला. बट आता तुम्ही म्हणसाल सर आता हा पण 30चा सेम दिसत आहे आणि हा पण अँगल आहे हा सेम दिसत आहे, हा 30चा आहे हा 390चा आहे, तर याच्यामध्ये डिफरन्स काय, याच्यामध्ये फरक काय. तर फरक असा आहे की सरळ आपण 30चा काढला, पण याच्यामध्ये काय होतं 390चा अँगल होता, 390चा अँगल होता. म्हणून काय केलं आपण पूर्ण असे 1 रोटेशन कंप्लीट केलं.
90, 180, 270, 360 बरोबर आहे. त्याच्या समोर आता किती वाढवले 10, 20 आणि 30 पहा 360 प्लस 30 किती येते 390 किती आलं 390. तर हा आपण अँगल कितीचा काढला पूर्ण हा 390चा इथं अँगल काढला. मग आता समजा तुम्हाला एखादा क्वेश्चनला की असा अँगल दिलेला आहे, दोन अँगल दिलेला आहे आणि त्यांनी विचारले की तो जो अँगल आहे तो को टर्मिनल अँगल आहे किंवा नाही, कसं ओळखायचं. तर मग प्रत्येक वेळेस डायग्राम काढायची गरज आहे का नाही. सरळ सरळ एक टेक्निक आहे. ते टेक्निक म्हणजे कशी, जर बिग नंबर मधून स्मॉल नंबर मायनस केल्यानंतर काय म्हटलं मी, बिग नंबर मधून जर स्मॉल नंबर आपण मायनस केला तर त्याचं जे आपल्याला आन्सर भेटेल ते आपल्याला किती भेटायला पाहिजे 360 भेटायला पाहिजे. किती भेटायला पाहिजे 360 भेटायला पाहिजे. पहा इथं दिलेला होता मला एक 30चा अँगल दिलेला होता आणि एक किती सांगला होता 390चा अँगल सांगितला होता. आणि क्वेश्चन असा होता की तो को टर्मिनल अँगल आहे किंवा नाही ओळखा, असा क्वेश्चन होता. तर अशा वेळेस काय करायचं, काय सांगले बिग नंबर पण स्मॉल नंबर मायनस करा. 390 बिग नंबर आहे, मायनस करायचा आहे स्मॉल नंबर, किती आलं 360. किती आलं 360. जर त्याचा आन्सर 360 डिग्री येत असणार किंवा 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येत असणार, काय म्हटलं मी, त्याचा आन्सर 360 डिग्री येत असणार किंवा 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येत असणार. मल्टिपलमध्ये 360 चे डबल 720, याचे डबल 1080, 1080. जर याच्या मल्टिपलमध्ये येत असणार तर त्याला काय म्हणू शकतो आपण, को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल. बट ते जर कधी याच्या मल्टिपलमध्ये येत नसणार तर त्याला को टर्मिनल अँगल आपण म्हणू शकत नाही. जर असा अँगल दिलेला आहे मला एखादा 40 आणि हा दिलेला आहे समजा 390 आणि क्वेश्चन आहे तो सेम, को टर्मिनल अँगल आहे किंवा नाही ओळखा. तर कसं ओळखसान, सिमिलरली काय करसान, बिग नंबर मधून स्मॉल नंबर मायनस करा. 390 मायनस 40 आन्सर किती येते रे आपला, किती येते आपला आन्सर, तर आपला आन्सर येणार आहे इथं 350. किती येणार आहे 350. आता हे पहा 160 360च्या मल्टिपलमध्ये पण आहेत का, 720 आहेत का, नाही त्या मल्टिपलमध्ये पण आहेत का नाही. इथं आपल्याला याच्या मल्टिपलमध्ये 360च्या मल्टिपलमध्ये किंवा 360च्या मल्टिपलमध्ये तो नंबर भेटला नाही, म्हणून हे अँगल को टर्मिनल अँगल नाहीत. को टर्मिनल अँगल नाहीत. आता एवढा मोठा सांगायची गरज का, तर को टर्मिनल अँगल आहेत किंवा नाही असे क्वेश्चन तुमच्या एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत. तर आलं लक्षात को टर्मिनल अँगल ओळखायचे कसे. आता पहा समोरचा आहे माझा स्टँडर्ड अँगल, समोरचा काय आहे माझा स्टँडर्ड अँगल. समोरचा आहे स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं, स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं, समजा हा झाला माझा S66, हा Y, हा निगेटिव्ह X, हा निगेटिव्ह Y. तर स्टँडर्ड अँगलमध्ये काय होतं माहिती आहे का, तो जो इनिशियल आर्म आहे आपला, हा आपला इनिशियल आर्म आहे. समजा आपला इनिशियल आर्म हा नेहमी कोणत्या ॲक्सिसवर राहणार, हा नेहमी एक्स ॲक्सिसवर राहणार आणि कोणत्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर, फक्त कोणत्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. काय सांगितलं मी, इनिशियल आर्म हा नेहमी एक्स ॲक्सिसवर राहणार आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर राहणार. आणि तो बाकीचा जो टर्मिनल आर्म आहे हा कुठं पण राहू शकते. हा टर्मिनल आर्म कुठं पण राहील, त्याचं काय सांगता येत नाही. इकडे राहील, इकडे राहणार, इकडे राहणार किंवा इकडे राहणार किंवा इथं राहणार. पण वन कंडिशन आहे स्टँडर्ड अँगलमध्ये की माझा इनिशियल आर्म हा नेहमी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर मला लागेल. जर तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर माझा इनिशियल आर्म असेल तर त्या अँगलला आपण स्टँडर्ड अँगल असे म्हणतो. आणि हा जो टर्मिनल आहे, टर्मिनल अँगल हा कोणत्या पण ॲक्सिसवर असू शकते, इथं असू शकते, इथं असू शकते, इथं असू शकते, इथं असू शकते, कुठं पण असू शकते. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, अशा याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगलची एकच कंडिशन आहे की तो इनिशियल आर्म आहे तो नेहमी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर ठेवायचा किंवा असणार, किंवा आणि जो टर्मिनल आर्म आहे तो कुठं पण राहू शकते, तो कुठं पण
राहू शकते, तो कुठं पण राहू शकते. तर समजलं. तर पहा समोरचा आहे अँगल इन क्वाड्रंट, सेम याचाच भाऊ आहे तो स्टँडर्ड अँगलचा, स्टँडर्ड अँगलचाच भाऊ आहे अँगल इन क्वाड्रंट. अँगल इन क्वाड्रंट, क्वाड्रंट माहिती आहे, शिकलो 10व्या वर्गात. किती क्वाड्रंट असतात? फक्त 4 क्वाड्रंट आहेत. कोणकोणते आहेत? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही क्वाड्रंटबद्दल. सिमिलरली हा एक्स, हा वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. सिमिलरली याच्यामध्ये पण काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो अँगल इन क्वाड्रंट आहे सिमिलरली स्टँडर्ड अँगलचाच भाऊ आहे असं समजा, स्टँडर्ड अँगलचाच भाऊ आहे असं समजा. याच्यामध्ये पण काय राहणार माहिती आहे का, हा जो इनिशियल अँगल आहे हा एक्स ॲक्सिसवर राहणार. हा इनिशियल अँगल आहे हा एक्स ॲक्सिसवरच राहणार. इनिशियल अँगल हा काय राहणार, फक्त एक्स ॲक्सिसवर राहणार. पण आपला जो टर्मिनल आहे इथं राहू शकते, इथं राहू शकते, इथं राहू शकते आणि इथं राहू शकते. जर क्वेश्चन असा येणार की बा अँगल इन क्वाड्रंट, याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुम्हाला अशी डायग्राम दिलेली आहे. हा इनिशियल अँगल आहे, हा टर्मिनल आहे, हा टर्मिनल आहे. तर क्वेश्चन असा येणार की या फिगरमध्ये हा जो टर्मिनल आर्म आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. तर आपल्याला क्वाड्रंट माहिती आहे, हा माझा फर्स्ट क्वाड्रंट, हा माझा सेकंड, हा माझा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. क्वेश्चन असा आला, पारे क्वेश्चन असा आला टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, पटकन उत्तर आलं पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट. हा विचारला हा टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, पटकन उत्तर भेटायला पाहिजे. सेकंड. कोणी विचारलं हा टर्मिनल आर्म कुठं आहे रे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. हा कुठं आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. तर यालाच काय म्हणू शकतो आपण, अँगल इन क्वाड्रंट. यालाच काय म्हणू शकतो आपण, अँगल इन क्वाड्रंट. अँगल इन क्वाड्रंट. समोरचा जो अँगल आहे पहा याच्यामध्ये पण सेम, समोरचा आहे क्वाड्रंटियल अँगल. क्वाड्रंटियल अँगल याच्यामध्ये पण सेम तसंच आहे, काहीच नाही. एक्स ॲक्सिस, वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. याच्यामध्ये काय राहणार, फक्त एवढं लक्षात ठेवा, इनिशियल आर्म हा माझा इनिशियल आर्म हा कुठं राहते, एक्स ॲक्सिसवर राहणार. कुठं राहणार, एक्स ॲक्सिसवर राहणार. बट इनिशियल आर्म हा नेहमी एक्स ॲक्सिसवर राहणार. बट टर्मिनल अँगल हा बी फक्त इथं राहू शकते, एक तर वाय ॲक्सिसवर राहू शकते, एक तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर राहू शकते, एक तर निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर पण राहू शकते. काय सांगले मी, इनिशियल मार्क एक्सवर राहू शकते आणि जो टर्मिनल आहे तो फक्त वायवर राहू शकते, पॉझिटिव्ह वायवर, निगेटिव्ह एक्सवर आणि निगेटिव्ह वायवर. तुम्ही इथं समजा अँगल फॉर्म कसे होतील, 90, 180, 270, 360. याच्या नंतर कोणताच अँगल इथं फॉर्म होणार नाही. कारण का, जो आता टर्मिनल आर्म आहे तो एक्सिसवर आहे ना, इथं वाय ॲक्सिसवर आहे, इथं निगेटिव्ह एक्सिसवर आहे, इथं आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. पण अँगल कसे फॉर्म होतील, 90, 180, 270 आणि 360 असे होते आपले समोरचे 4 अँगल. कोणकोणते पाहिले आपण, को टर्मिनल अँगल, स्टँडर्ड अँगल, अँगल इन क्वाड्रंट, क्वाड्रंटियल अँगल. को टर्मिनलमध्ये सांगितलं की फरक कसा ओळखायचा, कसं काय करायचं. बिग नंबरमधून स्मॉल नंबर मायनस केल्यानंतर तुमचं जे आन्सर येणार आहे ते 360, 360 किंवा 720 किंवा 1080 याच्या मल्टिपलमध्ये येत असणार. ते अँगल कोणते असतात, को टर्मिनल अँगल. स्टँडर्ड अँगल पण समजून सांगितले की स्टँडर्ड अँगलमध्ये काय होणार, फक्त तुमचा जो इनिशियल आर्म आहे तो एक्स ॲक्सिसवर राहणार आणि तो तुमचा टर्मिनल आहे तो कुठं पण राहणार, कुठं पण फिरू शकते तो. अँगल इन क्वाड्रंट याच्यामध्ये काय, सिमिलरली तुमचा एक्स ॲक्सिसवर का राहणार आहे इनिशियल अँगल, आणि हा जो तुमचा टर्मिनल हा पण कुठं पण राहू शकते. याच्यामध्ये काय फक्त क्वाड्रंट विचारले, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आणि क्वाड्रंटियल अँगल तर पण सध्याच पाहिलं. याच्यामध्ये काय राहते, फक्त इनिशियल अँगल हा एक्सवर राहणार
इनिशियल अँगल हा एक्सवर राहणार आणि जो टर्मिनल आहे तो वायवर राहू शकते, निगेटिव्ह एक्सवर राहू शकते आणि निगेटिव्ह वायवर राहू शकते. अँगल कशा फॉर्ममध्ये 90, 80, 180, 270, 360. तर असे होते आपले अँगल्स. असे होते आपले अँगल्स. पहा आता समोरचा जो टॉपिक आहे मेजर ऑफ अँगल्स. अँगल आपण कशामध्ये मेजर करतो. आता ठीक आहे, आतापर्यंत पाहिलं आपण की अँगलचे किती टाईप आहेत, काय आहेत, कसं करायचं, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी तर पाहिल्या. परंतु आपले जे अँगल्स आहेत ते कशात मेजर करायचे तेच आपल्याला माहिती नाही, तर त्या गोष्टीला शिकून काही अर्थ नाही. म्हणून आपल्या समोरचा आहे मेजर ऑफ अँगल्स. अँगल्स आपण कशात मेजर करतो. अँगल्स आपण कशात मेजर करतो. आतापर्यंत आपण अँगल मेजर केले डिग्रीमध्ये. कशात मेजर केले. डिग्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल म्हटलं अँगल 30 डिग्रीचा अँगल काढा. काय म्हटलं मी 30 डिग्रीचा अँगल काढा, 40 डिग्रीचा अँगल काढा, 90 डिग्रीचा अँगल काढा. ठीक आहे, काढला 30 डिग्रीचा, काढला 30 डिग्रीचा. आता डिग्रीचा अँगल काढताना आपलं जे मेजरमेंट राहायचं त्याच्यावर आपण बारीक झिरो द्यायचा. झिरोचा अर्थ काय होते डिग्री. झिरोचा अर्थ काय होते डिग्री. परंतु आता 11 पासून काय करायचं माहिती आहे आपल्याला. मेजर ऑफ अँगल्स दोन टाइप मध्ये मेजर करू शकतो. एक म्हणजे डिग्री मध्ये आणि दुसरा आपला रेडियन्स मध्ये. आता रेडियन म्हणजे काय, रेडियन्स म्हणजे काय तर पहा 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. बरोबर आहे. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री आणि 360 डिग्री. तर पहा हे पण डिग्री मध्ये अशा फॉर्म मध्ये लिहायचं. तर आता हे जे अँगल आहेत हे रेडियन मध्ये कसे लिहायचे. हे जे अँगल आहेत हे रेडियन मध्ये कसे लिहायचे पहा. आता 180 साठी जर मला सांगितलं आहे, आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की 180 डिग्री साठी पाय रेडियन. आता पायचा डोक्यावर छोटासा सी दिला, सी म्हणजे रेडियन. 180 साठी काय सांगलं मला पाय रेडियन घ्या. 180 साठी पाय रेडियन घ्या. आता 180 साठी पाय रेडियन घ्या तर 360 डिग्री साठी काय घेसान रे. आता 180 चे डबल काय आहे 360. काय 180 चे डबल आहे, डबल म्हणजे 2. काय जसाच्या तसा. 360 साठी काय लिहू शकतो मी 2 पाय रेडियन. सिमिलरली 90 डिग्री. आता 90 डिग्री, आता हा जो 90 डिग्री आहे हा 90 डिग्री 180 डिग्रीच्या हाफ आहे. 180 डिग्रीच्या हाफ आहे. हाफ आहे म्हणजे अर्धा आहे. मग काय लिहू शकतो पाय बाय 2 रेडियन. पाय बाय 2 रेडियन. राहिला 0. 0 लिहायची गरजच नाही. लिहा 0 रेडियन. 0 रेडियन. 0 रेडियन लिहिला. समजलं. आपल्याला दिलं होतं 180 डिग्री साठी पाय लिहायचा. तर मग मी काय होत्या एका स्टेपवरून या 4 अँगल कसे काढले. 180 साठी पाय तर 360 साठी किती 2 पाय रेडियन. 2 पाय का 180 चे डबल आहेत म्हणून 2 पाय रेडियन. आता 90 काय ते 180 च्या हाफ आहेत म्हणून पाय बाय 2 रेडियन. 0 साठी काय तर 0 रेडियन. आता ठीक आहे, हे डिग्री पाहिले आपण आणि रेडियन्स पाहिले. डिग्री आणि रेडियन हे काही स्टँडर्ड आपण पाहिले. पण जर तुमच्या मनात क्वेश्चन आला असणार की ठीक आहे सर हे मला सांगितलं तुम्ही, पण याच्या व्यतिरिक्त जर दुसरा अँगल आला 30 चा आला, 60 चा आला, 45 चा आला तर 90 चा आला तर आम्ही काय करा. तुम्ही तुम्हाला फक्त 4 सांगले. याच्या व्यतिरिक्त आला तर काय करा. आता याच्या व्यतिरिक्त पहा आपल्याला पहा 0 अँगल, 30 अँगल, 45, 60, 90, 180, 360 एवढे अँगल आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. एवढे अँगल आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. तर पाठ कसं करायचं. पाठ एवढं काही पाठ करायचं नाही. जर एकदा कन्सेप्ट समजला ना तुम्ही कोणत्या प्रकारचे एक्झाम बनायला सॉल्व्ह करू शकता. पाठ करायची गोष्ट नाही, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचे. आता 180 डिग्री आहे. 180 डिग्री साठी काय सांगितलं मी तुम्हाला पाय रेडियन घ्या. बरोबर आहे. आता 180 वरून 360 कसा करतो मी. आता 180 चे डबल काय आहेत 360. काय आहेत 360. कसे आहेत 180 चे डबल आहेत. डबल म्हणजे 2.
पाय रेडियन झालं. आता 90 हे काय ते 180च्या हाफ आहे. 180चे हाफ काय आहेत आपले 90 आहे म्हणून पाय बाय 2 रेडियन. आता पहा नेक्स्ट स्टेप मध्ये 60 कसं करायचं पहा. किती आहे रे 6. इथे किती आहे 80. याच्यावर करताय ना पण हा आपला 180 मेन आहे. काय आहे 180 मेन आहे. तर पहा किती आहे 180. कसं करसा 180 डिवाइड बाय 60. sin 3 18. 0 जसाच्या तसा 0 जसाच्या तसा. कितीने डिवाइड झाला माझा sin 3 18. किती डिवाइड झाला sin 3 18. हा 0 काय झाला आपला कट झाला. तर काय लिहू शकता तुम्ही टी पाय बाय 3. पाय बाय 3 रेडियन. पाय बाय 3 रेडियन. समोरच्या स्टेप मध्ये 45 आहे. सिमिलरली 180 डिवाइड बाय 45. डिवाइड बाय 45 जर असं आपण डिवाइड कधी केलं तर आन्सर किती येते माझं 4. किती येते 4. मग काय लिहिसा पाय बाय 4 रेडियन. पाय बाय 4 रेडियन. समोरचा 30. कशासोबत करायचा 180 डिवाइड बाय 30. 3च्या टेबल मध्ये पाहतात काय 3 5 15 3 6 18. किती आला 6. पाय बाय 6 रेडियन. 0 साठी 0. तर आपण अगोदर एक व्हॅल्यू पाहिली. एक व्हॅल्यूवरून 4 व्हॅल्यू पाहिल्या. इथं पण सिमिलरली एकच व्हॅल्यू पाहिली. एक व्हॅल्यूवरून आपण जवळपास इथे 5 ते 7 व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. आता ठीक आहे ह्या व्हॅल्यू पाहिल्या पण आता हे व्हॅल्यू आलेच नाही. जर माझ्या एक्झाम मध्ये दुसराच व्हॅल्यू आलाय तर मी डिग्रीला कसं रेडियन मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि रेडियनला कसं डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो हे माहिती असणं गरजेचं आहे. हे माहिती असणं गरजेचं आहे. जर कोणती पण डिग्री देऊ किंवा कोणता पण रेडियन देऊ त्याने म्हटलं डिग्री कन्वर्ट इनटू रेडियन आणि रेडियन कन्वर्ट इनटू डिग्री. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला काय पहा. जर मला डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर डिग्रीला मला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय फॉर्म्युला आहे आय म्हणजे इथं आपली आय डिग्री म्हणजे इथं आपली जे काही डिग्री दिसणार त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. आय डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180. पाय अपॉन 180 डिग्री. पाय अपॉन 180 डिग्री. आणि जर रेडियन कन्वर्ट इनटू डिग्री रेडियनला मला जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असणार तर काय फॉर्म्युला आहे आपला फॉर्म्युला आहे उलटा करायचा फक्त. इथं पाय काय वर आहे इथं पाय काय ना खाली आला 180 डिग्री अपॉन पाय. हे आपले दोन फॉर्म्युले आहेत उलटे आहेत फक्त. जर डिग्री कन्वर्ट इनटू रेडियन पाय अपॉन 180. रेडियन कन्वर्ट इनटू डिग्री 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय. एक्झाम्पल घेऊन दाखव एखादं. जर समजा मला पहा आता समजा मला असं दिलेलं आहे 120 ही डिग्री दिलेली आहे. ही डिग्री मी कशी कन्वर्ट करायची रेडियन मध्ये कशी कन्वर्ट करायची. एक्झाम्पल आलं मला समजा कन्वर्ट इनटू रेडियन. कन्वर्ट इनटू रेडियन हे डिग्री मध्ये दिलेलं आहे. डिग्री मध्ये दिलेलं आहे मला पहा दिसते. डिग्री मध्ये दिलेलं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करतो फॉर्म्युला काय माझा डिग्री कन्वर्ट इनटू रेडियन. फॉर्म्युला काय माझा पाय अपॉन 180. पाय अपॉन 180. पाय अपॉन 180. पा कन्वर्ट करून दाखवतो. व्हॅल्यू पुट करतो. काय दिलेलं मला व्हॅल्यू 120 इक्वल साइन. फॉर्म्युला काय पाय अपॉन 180. नेक्स्ट स्टेप मध्ये डिग्री. हा 0 कॅन्सल. राहिला काय तर 12 इक्वल टू पाय अपॉन 80. 6 1 जा 6. 6 2 जा 12. 6 3 जा 18. साइन 2 12 साइन 3 18. आन्सर काय माझं 2 पाय अपॉन 3. 2 पाय अपॉन 3. काय आन्सर माझं 2 पाय अपॉन 3. आता हे झालं डिग्री कन्वर्ट इनटू रेडियन. बट रेडियन कन्वर्ट इनटू डिग्री कसे करसान रे. रेडियनला जर मला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करसान. एक्झाम्पल मध्ये मला 3 पाय बाय 2 रेडियन. हे मला रेडियन दिलेलं आहे आणि कन्वर्ट कशात करायचं सांगलं मला डिग्री मध्ये सांगलं. डिग्री मध्ये मला कन्वर्ट करायचं सांगलं.
फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला? जर डिग्रीतून रेडियन मध्ये करायचा होता तर फॉर्म्युला होता पाय अपॉन 180. बट रेडियन कन्वर्ट टू डिग्री फॉर्म्युला काय आहे? 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. लिहितो, व्हॅल्यू पुट करतो 3π/2 इक्वल टू 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय. हा पाय कॅन्सल झाला. नेक्स्ट स्टेप मध्ये काय राहिलं? 3/2 इक्वल टू 180 झालं. कन्व्हर्सेशन सगळ्याच करता येते. बेनमा 18 किती राहिली इथं? किती झाले? 90. हे 3 जसेच्या तसे बरोबर आहे ना. 3 तिकडे गेले. 3 × 90 270. किती आन्सर आहे माझं? 270. जर अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर आपल्याला करता यायला पाहिजे. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, बाकी काहीही नाही. याच्यातील जे सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे फॉर्म्युला म्हणजे डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन काय फॉर्म्युला आहे आणि रेडियन कन्वर्ट इंटू डिग्री काय फॉर्म्युला आहे. जर दोन फॉर्म्युले मला माहिती असले तर आपण अशा प्रकारचे कोणते पण एक्झाम्पल असू द्या ते सॉल्व्ह करू शकतो. आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण अँगल इन मेजरमेंट याच्यातल्या जे बेसिक पूर्ण गोष्टी आहेत ते बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता समोरचा जो आपला व्हिडिओ राहणार आहे लगेच येऊन जाईल 2-3 दिवसामध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये पण एक्झरसाइज पाहणार आहात. एक्झरसाइज म्हणजे टोटल प्रॉब्लेम पाहणार आहोत. परंतु प्रॉब्लेम पाहायच्या अगोदर आपल्याला काय ते बेसिक गोष्टी होत्या ते बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जर बेसिक गोष्टी माहित असल्या तर समोर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. काही लोक काय करतात? सरळ अँगल इन मेजरमेंट एक्झरसाइज 1.1 सुरू. कसं आलं काय आलं काहीच घेणं नाही. परंतु आपण तसं न करता आपण काय करतो? स्टेप बाय स्टेप गेलो. बेसिक गोष्टी घेतल्या तर बेसिक गोष्टी माहिती असल्या तर तुम्ही समोरचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टर मधल्या पूर्ण बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या ज्या काही एक्झरसाइज आहेत या चॅप्टरच्या पूर्ण एक्झरसाइज आपण त्या एका व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. पहा, जर व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमचे 11th क्लासचे विद्यार्थी असो, 12चे असो, 10वीचे असो, 12वीचे असो त्यांना व्हिडिओ शेअर करा. कारण 10वी वाल्यांना भविष्यात आता आहेच आणि 12वी वाल्यांसाठी पण हे खूप महत्वाचं आहे. म्हणून काय करायचं? जेवढे तुमचे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि या आपल्या बायोमध्ये एक आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंक सोबत जॉईन व्हा. त्याच्यामुळे काय होणार माहितीये का? जे पण मी काही नोट्स टाकणार आहे, आता समजा अँगल अँड मेजरमेंट हे चॅप्टर शिकवलं, याची प्रिंटेड नोट्स, प्रिंटेड म्हणजे मी स्वतः लिहित असतो, हँड राईट नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे. आणि जे काही व्हिडिओचे हे राहतील, समजा आज उद्या हा व्हिडिओ येणार, परवा तो व्हिडिओ येणार, तर त्या व्हिडिओचे तुम्हाला तिथं अगोदर नोटिफिकेशन येत जाणार. आपण काय करू? 2-4 दिवसांनी किंवा 8-10 दिवसांनी जसं आपल्याला टाइम भेटेल त्या हिशोबानुसार पण आठवड्यातून 1-2दा युट्यूबवर लाईव्ह येत जाऊ आणि आपण लाईव्ह शिकत जाऊ. जर कोणाला काही डाऊट असणार, काही समजलं नसणार तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा डाऊट विचारू शकता. त्याचसोबत जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. आजचा व्हिडिओ समजला असणार अशी मी आशा करतो. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून किंवा टेलिग्रामवर विचारू शकता. थँक्यू.